तब्बल 48 तास पायी चालत प्रवास करून 70 किलोमीटर इतका प्रवास करून जिल्हाधिकारी कार्यालयावर कम्युनिस्ट पक्षाचा हा मोर्चा पोहोचला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामधून एकाही अधिकाऱ्यांनी भेटीची वेळ दिली नाही आणि त्यासाठी आपण बघतोय की या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा महिला पुरुष आहेत ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहेत. आमदार विनोद निकोले आज तुम्ही देखील या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेला आहात. काय परिस्थिती नेमकी आहे आणि पोलिसांनी काय आमची अशी अपेक्षा होती की आता 60 किलोमीटर चालवल्यानंतर या कार्यालयाच्या आवारामध्ये आमची व्यवस्था होईल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा होती. परंतु पोलिसांनी आम्हाला गेटवरच रोखलेलं आहे. काही हरकत नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. आम्हाला इथे का पोलिसांची काय धक्काबुक्की जखडी करायची नाही. आम्ही सर्व जे शेतकरी आलेले आहेत हे आम्ही पूर्ण या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भोवताली सर्व आम्ही शेतकरी सर्वजण बसून जाऊ. सर्व गेट आम्ही उद्यापासून बंद करू. या ठिकाणी आज बसलेला आहात ज्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण अधिकारी आहात काही कामाच्या निमित्तानं का तुम्हाला त्यांनी आम्हाला काहीच करायला सांगितलं नसेल. आमच्यापासून भीती आहे का त्यांना काही आम्हाला काही त्यांनी कारण सांगितलं नाही आणि आम्ही शांततेने आंदोलन करत अनेक आंदोलन आमची ती झालेली आहे. प्रशासनाला माहित आहे. परंतु आज त्यांनी बाहेर थांबलं ठीक आहे, आम्ही बाहेर बघूया. पण या ठिकाणी थंडी आहे आणि या थंडीमध्ये अनेक महिला लहान मुलांना घेऊनही अनेक जण आलेले आहेत. असे आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काय परिस्थिती वाटते? कारण आज ही परिस्थिती आहे. कारण आणि मागण्या होत्या मूलभूत गोष्टींसंदर्भात काही गोष्टी सरकारी योजनेमध्ये होत्या त्याला तुम्ही विरोध केलेला आहे. काय नेमकं आमच्या मागण्या ज्या आहेत राष्ट्रमान्य कायद्याच्या पलीकडे आम्ही काही मागून राहिलेलो नाही. कायद्यामध्ये जेवढं केलं पाहिजे मागण्या असतात. मला असं वाटलं या आवारामध्ये बसून उद्या सकाळी चर्चा होईल. मान्य झालं तर आमचं हे आंदोलन आम्ही स्थगित करून मागे घेऊ. खाली बसून घ्यावे. सकारात्मक आहे म्हणजे आता पण त्यांनी आम्हाला चर्चेला जिल्हा कमिटीकडे यावं समोर. करूया. परंतु आता एवढे आम्ही चालून पाहिजे थकल्यानंतर आज आम्ही स्थितीमध्ये काय होती चर्चा करूया. घेराव आम्ही काढणार नाही. आमच्या आता त्यांनी ते समजून घ्यावं कारण आम्ही त्यांना खूप वेळा विनंती केली की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. परंतु त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली नाही. मग आमचं आंदोलन आम्ही आमच्या मार्गाने करतो. दादा बघा आम्ही राहण्याची खाण्याची व्यवस्था असंही त्यांनी करावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही शेतकरी आहोत. आमच्याबरोबर तांदूळ सर्व घेऊन आलेलो आणि आम्ही ठिकाणी ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचं जे तांदूळ आणलं ते सर्व ते घेऊन हे आंदोलन इथे ठिय्या आंदोलन आहे. आम्ही आलेलो आहोत. महिनाभर जरी आंदोलन करावं लागेल तर आम्ही इथे करू. अनेक वेळा सांगितलं की आम्ही मुंबईच्या दिशेने करू किंवा मग आम्ही रेल्वे रोखू. या ठिकाणी जसं विनोद निकोळे यांनी स्पष्ट केलेलं आहे हे सगळे चारोटीवरून निघाले. 35 किलोमीटर चालून मनोरला आले. प्रचंड मोठं म्हणजे हे काही साधं नाहीये. एवढा वेळ चालला आणि काल मुक्काम केला. आज पुन्हा 25-30 किलोमीटर चालून पालघरला इथे जिल्हाधिकारी कार्यालय आणि इथे स्वागत कसं मंडलवाले म्हणजे आम्हाला याचं म्हणजे अक्षरशः अप्रूप वाटतंय आणि अतिशय खरं म्हणजे प्रचंड लोकांना राग आलेला आहे की इथे पोलिसांनी आधी अडवलं. यापूर्वी अनेकदा आम्ही पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. 2 वर्षापूर्वी मे 2023 मध्ये यांनी यांचे रेकॉर्ड चेक करावे. इथे 25,000चा मोर्चा लाल बावट्याचा आला होता. आम्ही सगळेच होतो. त्यामुळे आमदार विनोद निकोले होते, किरण गहला होता, आम्ही होते, आम्ही सगळे होतो. आणि त्यावेळेला सगळ्यांनी आत अत्यंत शांततेने झालं. लोक आत बसले पण तिथे हिरवळ आहे त्यामुळे त्या ठिकाणी झालं. चर्चा झाली
आणि योग्य अशी उत्तरं मिळाल्यामुळे आम्ही ते लगेच हे केलं. आता सुद्धा तेच झालं असतं. प्रश्न पण यांनी आता गेटवर अडवलेला आहे आणि अनेकदा सांगून विनंती करून त्यांनी काही ऐकलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळवून ठरवलं की मग असं जर त्यांना आडमुठेपणा करायचा असेल तर मग त्याला योग्य उत्तर देण्याचं सुद्धा क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही आता ठरवलं, आम्ही बऱ्या मुलाला तिकडे शांततेने बसणार होतो, त्यांनीच अडवलेले आपल्याला. मग आता अडवलेलं आम्ही आता ठरवलेले पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला सगळ्या जनतेने आता घेराव घातला आहे. ऑलरेडी सुरू झालेलं तुम्ही दिसताय. संबंध हे गेट आम्ही अडवलेले, सगळी जी गेट आहेत ती आम्ही अडवलेली. आणि नुसता एवढं नाही तर रस्ता सुद्धा अडलेला. आम्हाला रस्ता अडवायचा नव्हता, कळलं की नाही, कारण लोकांची गैरसोय होते. पण आता नाईलाज आहे, खालीच आपल्याला इथे थांबवलंय, नाहीतर त्यामुळे आता रस्ता पण ब्लॉक झाला. कळलं ना, हे एवढं अक्कल आहे सरकारची. म्हणून ही जरा अक्कल तुम्ही जरा बघा काय चालली. आणि आता एवढंच नाही, आम्ही सगळ्यांना सांगितलंय, सगळे फोन गेलेले आहेत वेगवेगळ्या गावात की आता जेवढे लोक आहेत याच्यापेक्षा 10 पट लोक उद्या सकाळी गावच्या गाव इथे आलं पाहिजे. कारण मग असं जर ताकदीने आपल्याला जर मागण्या मान्य करायच्या असतील तर मोठी ताकद लागेल. जर यांना एवढा मॉब आणि एवढे लोक जे स्वतःच्या पैशाने आले, यांना कोणी दिलेलं नाही, भांडवली पैसे देतात तसे 500 रुपये घे आणि रॅलीला ये, आम्ही बघितलंय मोदींच्या रॅली वगैरे. आणि म्हणून या ठिकाणी स्वतःचा पैसा खर्च करून एवढे हजारो लोक आलेले आहेत. आणखीन हजारो लोक उद्या येतील, हे संबंध जाम करतील. आणि मग सरकारला जर बोलणी करायची असेल, मागण्या मान्य करायच्या असतील, त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांनी जर वटणीवर आलं चांगलंय, नाहीतर हा घेराव निश्चितकालीन काळापर्यंत इथे चालू आहे. इथे आम्ही ठरवू, जर मागण्या आता चर्चा तर झाली नाही, उद्या चर्चा होईल अशी अपेक्षा. त्यानंतर मग आमची जिल्हा कमिटी वगैरे आम्ही निर्णय एक जण कोणी घेत नाही, सामूहिकपणे निर्णय होतात. सगळे एकत्र बसून आम्ही मग त्या ठिकाणी निर्णय घेतो. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर अनेक महिला पोहोचल्या आहेत की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व कोमेटली खाली बसायचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कोमेटली खाली बसायचे आहे. चर्चा केली नाही आणि त्यामुळेच आपण बघतोय की अशा पद्धतीनं जवळपास हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे हे कार्यकर्ते, महिला, पदाधिकारी, शेतकरी या ठिकाणी उतरलेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला हा घेराव घातलेला बघायला मिळतोय. कॅमेरा पर्सन गणेश सावंत, काणेकर, सामने न्यूज, पालघर.